प्राण जाए पर पल्स न जाए. ही ऍड तुम्ही बघितलीच असेल, कधी ना कधी तर बघितलीच असेल. पण प्राण जाय पर वचन ना जाय. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. ही प्रथा आता बंद होत चालली. म्हणजेच शब्द तोडणं आजकाल खूप सहज झालंय. राजा दशरथाच्या वचनामुळे रामांना वनवास मिळाला, पण रामांनी कधी प्रश्न विचारला नाही किंवा त्या परिस्थितीपासून त्यांनी कधी पळ काढला नाही. परिस्थितीला कधी दोष दिला नाही, बंडखोर झाले नाही. त्यांनी जी परिस्थिती आहे, जशी आहे तशी त्यांनी स्वीकारली. आज पण काही काही जणांना आहे ना, ऍक्सेप्टन्सी म्हणजे स्वीकारणं ही कमजोरी वाटते, पण ही कमजोरी नाही, ही मॅच्युरिटी आहे जी श्रीरामांच्या चरित्रातून आपल्याला दिसतीये. आज आपण परिस्थितीला ब्लेम करतो, पॅरेंट्सला ब्लेम करतो, सिस्टीमला ब्लेम करतो, पण ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतःहून काहीतरी जबाबदारी स्वीकारतो. मी एक व्हिडिओ बनवली होती, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. हे तसंच आहे. आणि म्हणूनच रामांच्या या प्रसंगातून आपण इतकंच शिकायचं की परिस्थिती कितीही विकट असो, कितीही मोठा पर्वत कोसळला असो, पण आपल्याला स्थिर उभं राहायचंय आणि त्या परिस्थितीचा सामना करायचाय. हे या प्रसंगातून आपण शिकलं पाहिजे. ते म्हणतात ना की एखादी गोष्ट जर आपल्या मनाप्रमाणे आता होत नाहीये, तर भविष्यात त्याचं आउटपुट खूप भारी निघणार असतं. म्हणूनच श्रीरामांना मिळालेला हा वनवास ही त्यांच्यासाठी शिक्षा नव्हती, तर ही होती खूप मोठ्या युद्धाची होणारी तयारी.